नमस्कार. श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या 100व्या वाढदिवसानिमित्त आम्हा सर्व कलावंतांच्या वतीने आम्ही बाबासाहेबांच्या चरणी हे पुष्प अर्पण करतोय. त्यांच्याच शेलार खिंड या कादंबरीच्या अभिवाचनाचं. तेव्हा आपण सर्वजण शेलार खिंडचा आनंद अनुभवूया. ऐकूया श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित शेलार खिंड. नमस्कार. ही मावळ मुलखातली कथा. अशीच सांज वेळ. पवन मावळ अंधारात होतं. महिना ज्येष्ठाचा होता. वादळ तुफानी सुटलं होतं. सुसाट वाऱ्यानं अवघं पवन मावळ लवलवत होतं. किर्र झाडी बुंध्यापासून झुलत होती. धुराळा अन पाला पाचोळा सैरा वैरा उधळत होता. कुठं कुठं गवताच्या पेंढ्या वाऱ्यावर सुटून उधळल्या गेल्या होत्या. झाडाच्या खांद्या फांद्या झडझडा वाजत होत्या. वेळूची बेटं करकरा वाकत होती. वाळलेल्या वेळूच्या छिद्रांवर वादळी फुकर पडून हडळी किंचाळल्यागत शिळा उठत होत्या. मधूनच एखादा वठून शुष्क झालेला जुनाट वृक्ष त्या तुफानी झंझावाताला तोंड देता देता धीर सुटून काड 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 कडाड कड अशी अखेरची आर्त हाक देत धाडकन कोसळत होता. आभाळात काळ्या कुट्ट ढगांच्या झुंडी माजलेल्या रानरेड्यांसारख्या एकमेकींना हुंदडीत धावत होत्या. काळ्या ढगांचे प्रचंड लोट उसळले होते. सारं आभाळच घुसळून निघत होतं. महिषासुराची ही काळी पिसाट सेना आक्रंदत आक्रोशत जणू महाकालिकेवर तुटून पडली होती. विजांचा भयंकर कडकडाट अखंड चालू होता. तांडव करणाऱ्या संतप्त महाकालीचं ते रौद्र हास्यच. मेघांच्या भयानक गडगडाटानं पवन मावळातील प्रत्येक दरी कपारी घुमत होती. अंधार क्षणाक्षणाला दाटत होता. विजा लखाकत होत्या. जणू त्या आभाळ रेड्यांवर ओढलेले ते आसूडच होते. या साऱ्या ध्वनींनी आणि प्रतिध्वनींनी सह्याद्रीची शिखरही थरथरत होती. पवन मावळाला गराडा घालून बसलेले केवढे ते पहाड. तो उत्तुंग तुंगगड, तो अकट बिकट तिकोनगड, तो वज्रदेही लोहगड, तो अर्धांड विसागड, तो वाघजाईचा डोंगर, तो नागफणा, तो रांजाईचा दरा, तो उदंड उभा अर्जनगड आणि त्याच्या शेजारीच हाकेवर असलेला तो प्रचंड गर्जनगड. अर्जन गर्जनच्या मध्ये सरळ रेघेत उभी होती ती शेलार खिंड. या साऱ्या गडांनी आणि डोंगरांनी माथी ढगांना भिडली होती. या साऱ्या गडांची आणि डोंगराची माथी ढगांना भिडली होती. तुफानी वादळानं ढगांच्या झुंडी या शिखरांना धडकत घुसळत धावत होत्या. या डोंगर दऱ्यांच्या मधोमध पसरलं होतं पवन मावळ. पवन मावळातून वाहत होती पवना नदी. तान्हं पोर नाहू घालायला पायावर घ्यावं तसं या डोंगर दरीत पसरलेलं पवन मावळ दिसायचं. आभाळातला गडगडाट आणि जमिनीवरचा थयथयाट भयंकरच होता. आज अवघं पवन मावळ यमा घरच्या रांजणासारखं घुमत होतं. न्हाऊ घालायला पायावर घेतलेलं ते तान्हं पावन पोर या वादळी कडकडाटानं दचकत होतं. मृगाचा पहिला पाऊस अगदी हाकेवर आला होता आणि पावसाचे थेंब टपटपू लागले. थेंबांचा आवाज वाढत गेला आणि हा हा म्हणता धो धो पाऊस बरसू लागला. पवन मावळ न्हाऊन निघू लागलं. सुसाट वादळ, अफाट पाऊस, पिसाट विजा आणि भूतांनाही भेदरवून टाकणारे भयंकर ध्वनी प्रतिध्वनी. पवन मावळ कोंदून गेलं होतं. वाघजाईच्या डोंगराखाली झाडीत वसलेलं लहानसं मोहरी गाव तर क्षणात चिंब भिजळून निथू लागलं होतं. पवन मावळ कोंदून गेलं होतं. वाघजाईच्या डोंगराखाली झाडीत वसलेलं लहानसं मोहरी गाव तर क्षणात चिंब भिजून निथळू लागलं होतं. पावसाच्या धारा तुफानी वाऱ्यामुळे आडवे तिडवे फरकाटे मारीत बरसत होतं. सांच्या पायरी भैरोबाच्या पोळानं बांधाची माती शिंगानं उचकायला सुरुवात केली तेव्हाच
मोहरीतल्या आयाबायांनी ओळखलं की पाऊस येणार. आणि आलाच. मृगाचा पाऊस मृगाच्या ताड ताड झेपावणाऱ्या गतीनंच आला होता. चहू अंगांनी पाणी खळाळू लागलं होतं. विजा किंचाळत होत्या. पाऊस चवताळला होता. वारा संतापला होता. पावसाच्या झडीनं गोठ्यातली गुरं आणि शेरडं करडं अंग आकसून आणि डोळे झाकून चिप्प उभी होती. कोणाचेही खूर वाजत नव्हते की घुंगरं खुळखुळत नव्हती. तांबारलेल्या डोळ्यांचा तो भैरोबाचा पोळही असाच वळसणीला उभा होता, निमूट नवऱ्यासारखा. मोहरी नावासारखंच ते गाव होतं. अगदी लहान, अवघ्या 20-25 कौलारुवन गवती छपरांचं. पोरींनी सागर गोट्याचा डाव टाकावा तशी ती घरकुलं विखुरलेली होती. इथं एक, दुसरं तिथं, काही अगदी जवळजवळ, काही जरा दूर दूर. गावचा भैरोबा गावच्या एका टोकावर मावळतीला होता, तर वाघजाई देवी दुसऱ्या टोकावर उगवतीला होती. गावाच्या अवतीभोवती ओढे नाले आणि दाट झाडी होती. त्यातच कळकीची बेटं. ओढ्याच्या काठावर एक सतीचं वृंदावन होतं. तिथं जवळच वीरांचे 2-3 उभट दगड आणि पिंपळाखाली शेंदूर फासलेला मुंजाबा होता. मोहरीतल्या साऱ्या घरकुलांनी आपापली कवाडं बंद करून घेतली होती. पावसाची झड, गार गार वारं आणि बेडकं घरात येऊ नयेत म्हणून हा बंदोबस्त. मोहरीत एकही कवाड उघडं नव्हतं. वाघजाईच्या देवळा आल्याडच्या फक्त एकाच खोपटाचं कवाड उघडं होतं. ते खोपट गौरा डोंबारणीचं होतं. आत एक दिवली तेवत होती. पल्याडच्या अंगाला गौरा चुरीशी भाकरी करत होती. चुलीवर तवा तापत होता. वैलावर गाडग्यात कालवण शिजत होतं. लाकडाच्या परळाची कडा पायाच्या अंगठ्याखाली दाबून धरीत गौरा भाकरीचं पीठ मळत होती. तिच्या गळ्यातलं डोरलं मागं पुढं हेलकावत होतं. चुलीच्या पल्याड गाडग्या मडक्यांच्या उतरंडी उभ्या होत्या. 1-2 शिंकी लोंबत होती. गौराचा सारा संसार गाडग्या मडक्यांचाच होता. तांब्या पितळ्याचं एखाद दुसरं भांड चमकत होतं. गौरा मधूनच वैलावरच्या गाडग्यातलं कालवण पळीनं ढवळत होती. दिवलीचा अन चुलीतल्या जाळाचा पिवळा तांबूस फिक्कट उजेड खोपटात नाचत होता. गौरा 2 हातांच्या तळव्यावर लपक लपक करीत भाकरी करत होती. कधी नव्हे ती आज तिची भाकरी 2दा मध्येच मोडली. तिनं पीठ पुन्हा मळलं. तिचं लक्ष भाकरी करण्यात नसावंच. तिचा चेहरा काळजावलेला होता. ती एक अक्षरही बोलत नव्हती. कुणाशी बोलणार? का? समोर कुडाच्या भिंतीशी कस्तुरा बसलेली होती ना. कस्तुरा, गौराची लाडकी लेक. भिंतीशी डाव्या दंडावर रेलून कस्तुरा बसली होती. कस्तुरेचं तरी लक्ष कुठं होतं गौराकडं? ती एक टक बघत होती कवाडाबाहेरची विजा पावसाची गंमत. कस्तुराचं तोंड उघड्या कवाडाकडं होतं. मुसळधार पावसाची झड पाहण्यात ती दंग झाली होती. बाहेर विजा लखाकत होत्या, कडाडत होत्या. वादळात सारी झाडं पिंगा घालत होती. त्यांची पानं विजांमुळे चकाकत होती. पावसाच्या धारा मणी ओवल्यागत चमकत होत्या. करा करा लवणारी झाडं, खळाखळा खळाळणारं पाणी आणि समोरचे ते अर्जनगड गर्जनगड. एक क्षणभरच, पण वारंवार विजेच्या लखलकाटात उजळून जात होते. त्यातच कवाडाबाहेर बेडकं टणाटणा उड्या मारताना दिसत होती. पण कस्तुरा टक लावून बघत होती अर्जन गर्जन गडांकडे. ते आवळे जावळे किल्ले, उंचच उंच आभाळाला भिडलेले, काळे काळे निळे निळे, कातीव रेखीव, डौलदार, बाळसेदार, वळसेदार, दोन्ही गडांच्या अगदी मधोमध सरळ कडे कापत गेलेली ती अरुंद खिंड, शेलार खिंड. या दोन्ही गडांच्या मागे वीज लखाकायची आणि ते गड आणि शेलार खिंड एकदम ठसठशीत उठून दिसायची. अशी दिसायची की घोरत पडलेल्या कुंभकर्णाच्या 2 दातांमधली फटच जशी. किल्ले अर्जन गर्जन आणि ती शेलार खिंड विजांच्या लपंडावात नेहमीहून आज कस्तुराला जास्त आवडली होती. अगदी समजू लागल्यापासून कस्तुराला शेलार खिंडीची अन अर्जन गर्जन गडांची मोठी ओढ. तिथल्या कथा, तिथली गाणी कस्तुराला भारी आवडायची.
त्यावर ती भाळली होती अगदी चिमुरड्या वयापासून. खरोखर ते अर्जन गर्जन गड रूपानं राजबिंडेच होते दिसायला, पण दुरूनच. जरा जवळ गेलं की वाटायचं हे जणू माजलेले गेंडेच एकमेकांशी टक्कर घेण्याच्या अवसानात उभे आहेत. दोहोंच्या मध्ये उभी होती ती शेलारखिंड. खोपटाच्या उघड्या कवाडातून गार गार वाऱ्याच्या फुंकरी पावसाचे शिडकावे घेऊन आत घुसत होत्या. कस्तुराच्या अंगावर ते शिंतोडे शिडकावत होते. वारा तिच्या अंगाला झोंबत होता, अंग गारठ्यानं शहारत होतं. ती स्वतःच्याच डाव्या दंडाला बिलगत होती. हळूच स्वतःशी गालात हसत होती. लहानशा दिवलीचा आणि चुलीतल्या जाळाचा नाचरा उजेड कस्तुराच्या तोंडावर पडत होता. तिच्या पायालगतच तिचा काळा शेला बिलगून पडला होता. शेला हे तिच्या कुत्र्याचं नाव. अंगाचं वेटोळं करून स्वतःच्या कुशीत स्वतःचं तोंड खुपसून शेला गुरगुटून पडला होता. हातावर भाकरी थापता थापता गौराचं लक्ष समोरच्या भिंतीशी पालथी मांडी घालून बसलेल्या कस्तुराकडं सहजच गेलं. तांबूस उजेडात कस्तुराचं रूप जास्तच गुलजार दिसत होतं. गौराला आपल्या पोरीचं भारी भारी कौतिक वाटलं. क्षणभर ती मोहरलीच, आणि तेवढ्यात पाल चुकचुकली. गौरानं भिंतीकडे पाहिलं. एक भली मोठी पाल खांबाला टांगलेल्या ढोलक्याच्या कातडीवर बसलेली तिला दिसली. गौराला कसंच वाटलं. तिने एक कोळसा उचलून ढोलक्यावर फेकला. तिथं तो टणकन वाजला. पाल सरसर पळून गेली, पण ती ढोलक्याच्या मागून चुकचुकू लागली. गौरा अधिकच गंभीर झाली. तिनं गाडग्यातल्या चिमूट चिमूट मीठ मोहऱ्या घेतल्या आणि बसल्या जागेवरूनच कस्तुरावरून त्या ओवाळल्या. ओवाळताना ती ओठातल्या ओठात पुटपुटली, पोरटी डोंबाऱ्याच्या पोटी जन्माला आली या. असलं रूप घेऊन जन्म घ्यायचा होता तर राजगडावर राजाच्या पोटी यायचं होतं. मग पीठ मळता मळता तिलाच जाणवलं, उमगलं की कुणी कुठं जन्म घ्यायचा आहे काय कोणाच्या हातात असतोय. तिचं तिलाच किंचित हसू फुटलं. तिनं आपल्याच दंडावर चोळीला तोंड पुशीत ते हसू निपटून टाकलं. बाहेर पावसाचा आणि विजांचा जोर कायम होता. रप रप रप, लाख लाख लाख, त्यातच बेडकांचं ओरडणं. गौरानं हातावरची भाकरी थबक्कन तव्यावर टाकली. झालेली भाकरी तिनं चुलीच्या तोंडाशी शेकायला उभी केली. खोपटात जरासं अंधारलं. गौरानं पिठाचा गोळा हातात घेतला आणि तेवढ्यात कस्तुराच्या पायाशी तो चिप्प झालेला शेला कुत्रा एकदम ताडकन उठला. निखाऱ्याचा चटका बसल्यासारखा. त्यानं कवाडाकडे मान उंचवली, कान टवकारले. तो जरासा हुंकारला. कस्तुराचं लक्ष नव्हतं, पण गौरानं ते पाहिलं आणि त्या क्षणी ती विंचू चावल्यावर ताडकन घाबऱ्या उठली. तिनं भगुल्यातलं पाणी एकदम भस्कन त्या पेटत्या चुलीत ओतलं. चुलीतला निखारा विझल्यासारखा सर्र असा आवाज झाला. धूर अन राखेचा खकणा फपकन उसळला. गौरानं एकदम कस्तुराकडे झेपच घेतली. कस्तुरा दचकलीच. ती काही बोलणार तेवढ्यात गौरानं एकदम तिच्या तोंडावर हात ठेवत आणि घाईघाईनं तिला दंडाला धरून उठवत तिच्या कानाशी म्हटलं, बोलू नगस, उठ उठ, चल बाहेर, चल बाहेर, चल बिगी बिगी, चल चल चल. तशातच गौरानं त्या दिवलीवर फुंकर घातली. खोपट गडद अंधारात बुडालं. अंधारातच कस्तुराला दंडाला धरून गौरानं खोपटाचं मागलं दार उघडलं. बाहेर वादळ, पाऊस आणि काळोख मी म्हणत होता. कस्तुराचा हात हातात धरून गौरा एखाद्या बाणासारखी त्या कभिन्न अंधारात आणि मुसळधार पावसात शिरली. जीव घेऊन त्या दोघी पळत सुटल्या. मागोमाग शेला धावत होता. 40शीतल्या वयाची गौरा आणि 13-14 वर्षांची कस्तुरा हरणीसारख्या ताड ताड धावत होत्या. बेभान, वेड्या पिशासारख्या. सारं घरदार उघडं टाकून त्या पळत सुटल्या होत्या. बांधा बांधावरून आणि सांदी पांदाडीतून त्या धावत होत्या. वादळधारांचे सपासप फटकारे त्यांच्या तोंडावर बसत होते. जाळ्या झुडपांच्या आडोशानं त्या धावत होत्या. मधूनच विजा लखाकत होत्या. त्यांच्या तोंडावरून पाणी निथळत होतं. पळता पळता वारंवार गौरा मागे वळून बघत होती आणि अधिकच घाबरून म्हणत होती, कस्तुरे, पोरी पळ 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 बिगी बिगी. मध्येच गौराला वाटलं आपण झाडावर चढावं, पण ते अशक्य होतं. झाडं ओली झाली होती आणि तेवढा अवधीही नव्हता. दरड्या ओलांडत ओहोळाचं पाणी ताड ताड तुडवत आणि चप चप चिखल तुडवत ते 3 जीव धावत होते. मधूनच एखादी लहानशी डहाळी आडवी येऊन अंगाला ओरबाडत होती.
एकदा तर एक रानवेली पायात आडवी येऊन गौरा हेलपाटली गेली. काटेरी झुडपं पदराला अटकून पदर फाडत होती आणि अंगातलं रक्तही काढत होती. पण लक्षच नव्हतं त्यांचं. लक्ष द्यायला क्षणाचीही उसंत नव्हती. बेडकांचे, ओढ्या नाल्यांचे, वादळाचे आणि पावसानं वाजणाऱ्या झाड पानांचे आवाज कानात भरून गेले होते. त्यातच मागोमाग भयंकर आवाज उठत होते, घोड्यांच्या टापांचे. 10-12 घोडेस्वार रान डुकरासारखे सू सू करत दौडत येत होते. वीज चमकली की घोडेस्वारांना त्या उजेडात त्या दोघींते कुत्र पळताना दिसे. लगेच ते स्वार त्या दिशेनं घोड्यांना टाच मारत. तरीही झाडाझुडपांच्या मागे मागे लपत गौरा त्या स्वारांना हुलकावण्यात येत होती, त्यांना चकवत होती. पण मानवी पायांच्या गतीपेक्षा घोड्यांची गती कितीतरी जास्त. बायकांचे पाय पळून पळून किती पळणार. गौरा 40शीला पोचलेली बाई होती. गौरा आणि कस्तुरा दोघीही मावळ मुलखातल्या होत्या आणि त्या डोंबारणी होत्या म्हणूनच एवढ्या पळू शकत होत्या. ते घोडेस्वार उघड उघड त्या दोघींचा पाठलाग करत होते. त्या स्वारांना ही शिकार जिवंत हवी होती. झाडाझुडपांच्या आडोशानं गौरा आणि कस्तुरा पळत असल्यामुळे विजेच्या उजेडातही स्वारांना त्या दिसेनाशा होत. तेवढ्यापुरती स्वारांची दिशाभूल होई. पण अशी हुलकावणी किती वेळ चालणार. दिशा चुकलेल्या स्वारांना पुन्हा विजेच्या उजेडात त्या दिसताच त्या स्वारांच्या क्रूर कर्कश आरोळ्या उठत. घोड्यांची तोंड अचूक पाठलागावर वळत आणि टापांची ताड ताड दौड वेगात येई. गौरा आणि कस्तुरा धावत होत्या. त्यांना धाप लागली होती. उरात कमालीची धडधड होत होती. तेवढ्यात समोर थोड्या अंतरावर 2 उंचट टेकाडं त्यांना दिसली. त्या 2 टेकाडांच्या मधून बैलगाडी जाऊ शकेल अशी पन्हाळ होती. व्याघ्रेश्वराच्या जत्रेसाठी शिवरात्रीला पवन मावळातल्या गावोगावातल्या बैलगाड्या याच लहानशा खिंडीतून जात असत. या खिंडीला म्हणत तोरणनाळ. या खिंडीच्या दोन्ही बाजूच्या उंच दरडींवर तोरणांची, करवंदीची आणि बोरीची जाळ्या झुडपं खूप दाटीवाटीनं माजलेली होती. गौराच्या डोक्यात एक युगत आली. ती कस्तुरासह सरळ त्या तोरण नाळेच्या दिशेनं धावू लागली. विजेच्या उजेडात त्या स्वारांना त्या दोघी तोरण नाळेच्या रस्त्यानं पळताना दिसल्या. वीज चमकून गेल्यावर लगेचच एवढा काळोख दाटे की काही म्हणता काहीही दिसत नसे. आणि तेवढ्यातच गौरा तोरण नाळेच्या खिंडीत न शिरता एकदम वळून कडेच्या दरडीकडे घुसली. एका मोठ्या थोरल्या करवंदीच्या जाळीमागे ती कस्तुराला घेऊन लपली. त्यांनी शेल्यालाही जवळ ओढलं. पाठलाग करणारे स्वार सरळ तोरण नाळेतून पुढं दौडत गेले. गौराने त्यांना इथंच चकवलं. वळणं घेत गेलेल्या त्या खिंडीतून ते स्वार चिखल पाणी उडवीत दौडत गेले. त्यांना जाताना खिंडीवरच्या जाळी झुडपातून कस्तुरा आणि गौरा खाली डोकावून पाहत होत्या. आणि मग गौरानं एकदम तिरप्या दिशेनं धावायला सुरुवात केली. विजेच्या उजेडात घोडेस्वार कुठेही दिसत नव्हते. त्यांची चाहुलही येत नव्हती. त्यांना चांगलीच हुलकावणी मिळाली होती. घोडेस्वारांनाही विजेच्या उजेडात कुठेही त्या दोघी दिसत नव्हत्या. ते चकले होते, गोंधळले होते, ते चिडले होते, ते संतापले होते, ते चरफडत होते. कस्तुराला हाती धरून गौरा झपाट्यानं वाट काटीत होती. काही वेळ गेल्यानंतर त्यांना ऐकू येऊ लागला पाण्याचा खळखळ आवाज. आवाज जवळ येऊ लागला आणि विजेच्या उजेडात त्यांना दिसली दुथडी भरून वाहत असलेली नदी पवना. पवना फुपाटत वाहत होती. नदी आडवी भेटल्याचं गौराला नवल वाटलंच नाही. तिला ती कल्पना होती, पण पाणी तुफान होतं. किनाऱ्यावरच्या एका उंच दरडीवर गौरा आणि कस्तुरा येऊन पोहोचल्या होत्या. सांगाती उभा होता शेला. अवघा परिसर भयंकर भयान दिसत होता. खाली पवना रोरावत होती. तोच भीतीदायक आवाज भरून राहिला होता. तेवढ्यात वीज लखाकली. गौरानं एकदम मागं पाहिलं. ती किंचाळलीच. अवघ्या 100-125 पावलांवर ते स्वार येऊन ठेपले होते. गौरा ओरडली, कस्तुरा! आणि त्या क्षणी गौरानं कस्तुराचा मनगट पकडून नदीच्या रोखानं धाव घेतली. अवघी 10-12 पावलंच. खाली 20-25 हात खोलीवरून पवनेचा प्रवाह वाहत होता. गौरानं कस्तुरासह नदीत उडी घेतली. धुडूम! मागोमाग शेल्या नाही. काळोख आणि पाणी काजळासारखं एकरूप झालं होतं.
ते स्वार पवना काठवरच्या त्या दरडीवर उभे होते. ते स्तब्ध झाले होते, ते थक्क झाले होते, ते हताश झाले होते. त्यांच्या हातातोंडाशी आलेली शिकार निसटली होती. विजेच्या प्रकाशात दिसत होते 3 काळे ठिपके प्रवाहाशी धडपडताना. स्वार मुकाट परत फिरले. पवनेच्या विलक्षण धारेत ती तिघही अतिशय वेगानं भरकटली जात होती. पण दोघीही धीराच्या. तिरप्या तिरप्या जात दोघींनीही पहिलं थडी गाठली. शेलाही किनाऱ्याला लागला. आता कोणीही पाठीवर येणं शक्य नव्हतं. तरीही त्या झपझप चालत होत्या. पाऊस मंदावला होता. त्या दोघींची मनं दूरच्या निर्धास्त आसऱ्याकडे धावत होती. त्यांना जायचं होतं अजून 7 कोस, नांदवलीला. कोरीगडच्या पायथ्याशी, मुळशीच्या परगण्यात. त्यांची पावलं पुढं पडत होती, क्षण मागे पडत होते. नांदवलीला जाण्याची ही नेहमीचीच वाट पायाखालची असल्यामुळे वाटेवरच्या ओळखीच्या खाणाखुणा अंधारातही गौराच्या लक्षात येत होत्या. आता त्या दोघी पळत नव्हत्या, पण झपझप चालत होत्या. पावसाच्या सरी अधूनमधून येतच होत्या. झपझप चालता चालता त्या दोघी आपापसात कुजबुजत होत्या. मागोमाग शेला होता. गौरा कुजबुजत गळ्यावर हात ठेवीत म्हणत होती, बया, कसली ही धाड. अन कस्तुरे, त्या स्वारांमध्ये तुला दिसला का त्यो तरसासारखा? राखीस मेला दाढीवाला. वय वय, त्यो दाढीवाला कसला ग बया दिसत होता. लांडग्यासारखं डोळं. मला बया कारल्याची सय आली तो दिसता की नाही. अन अक्का, त्यो रुस्तमरावी होता या धाडीत. म्या वळिकलं त्या खाटकाला. वय, ताटी उचलली त्याची